नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरी म्हणजेच लर्न विथ पिक्चर्स. चित्रांच्या मदतीने शब्दार्थ कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. ओके, तर मित्रांनो हे सगळे जे शब्द आहेत ना, मागील परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले शब्दार्थ आहेत. ओके, त्यावरून आपण घेतलेले. त्यामुळे हा सेशन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर आपल्या सेशनला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, पहिला वर्ड आहे आपल्याकडे कॅस्टिगेट. काय वर्ड? कॅस्टिगेट आहे. आता कॅस्टिगेटचा अर्थ काय होतो बघा, टू पनिश, कोल्ड ऑर क्रिटिसाइज हॅर्शली. बघा, पनिश म्हणजे शिक्षा करणे. पनिशमेंट शब्द तुम्ही ऐकला असेल बघा, पनिशमेंट शिक्षा करणे, तर पनिश म्हणजे शिक्षा करणे, रूट वर्ड आहे. स्कोल्ड बघा, स्कोल्डचा अर्थ होतो एखाद्याला खडसावणं, रागवणं. ऑर क्रिटिसाइज हॅर्शली, क्रिटिसाइज म्हणजे काय, एखाद्यावरती टीका करणे. आणि हॅर्शली म्हणजे कशी, तर कठोरपणे, गंभीरपणे एखाद्यावरती टीका करणे. आता दुसरा अर्थ बघा काय होतो, टू क्रिटिसाइज समवन ऑर समथिंग सिव्हिअरली. बघा, टू क्रिटिसाइज समवन, समवन म्हणजे कुणाला तरी, क्रिटिसाइज म्हणजे टीका करणे, समथिंग म्हणजे काहीतरी, सिव्हिअरली म्हणजे गंभीरपणे किंवा गांभीर्याने. गंभीरपणे कुणावरती तरी किंवा कशा तरी परिस्थितीवरती टीका करणं, त्याला म्हणूया कॅस्टिगेट करणं. आता मराठीत अर्थ बघा, शिक्षा करणं, निंदा करणं किंवा कठोरपणे टीका करणं, याला म्हणायचं कॅस्टिगेट. आता एक्झाम्पल बघा, छान कळेल. द मिनिस्टर कॅस्टिगेटेड स्कूल्स फॉर फॉलोइंग स्टँडर्ड्स इन एज्युकेशन. बघा, मिनिस्टर कॅस्टिगेटेड स्कूल, हे जे मिनिस्टर होते, अधिकारी, आता चित्रामध्ये पाहू शकता, हे कोण आहेत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. हे कोण आहेत, दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया. तर तुम्हाला माहिती आहे दिल्लीचा शिक्षणामध्ये कसा दर्जा 1 नंबरला आहे. तर त्यामुळे बघा, या मिनिस्टर लोकांनी स्कूलची जी अथॉरिटी होती ना, त्यांना कॅस्टिगेट केलं, त्यांना जोरामध्ये रागाने खडसावलं. कशामुळे बघा, फॉलोइंग स्टँडर्ड इन एज्युकेशन, शिक्षणामधला जो स्टँडर्ड आहे, दर्जा आहे, तो घसरवण्याबद्दल या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी शाळेच्या कमिटीला, स्कूलला काय केलं, खडसावलं. मग लक्षात कसं ठेवा बाबा, केजरीवाल यांनी कोणाला, स्कूलला कॅस्टिगेट केलं, खडसावलं म्हणू शकता. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे वर्ड आपल्याकडे रिमोट. आता रिमोटचा अर्थ बघा, फार अवे फ्रॉम वेअर अदर पीपल लिव्ह. फार अवे, फार म्हणजे दूर, अवे म्हणजे तेच. ओके, फार अवे फ्रॉम पासून, फेअर म्हणजे जेथे किंवा कोठे, अदर पीपल लिव्ह इतर लोकांपासून दूर असणं, त्याला रिमोट असं आपण म्हणायचं. म्हणजेच काय बघा, इथे लोकांपासून दूर किंवा वस्ती बाहेरचा, गावाबाहेरचा दूर. बघा, लोकांपासून दूर म्हणजेच काय, शहरापासून दूर ठिकाणी, एखाद्या माउंटेनवरती, पर्वतावरती काही लोक राहतात, आदिवासी पाडा वगैरे असू शकेल, तर त्या भागाला रिमोट प्लेस म्हणतात. म्हणजेच काय, अत्यंत दुर्गम भाग. चित्रामध्ये बघा ना, तुम्हाला पहाडी दिसायला त्या चित्रामध्ये, इथे एक मोठी पहाडी बर्फाळ प्रदेश आहे आणि या बर्फाळ प्रदेशामध्ये एक छोटासा गाव वसलेला आहे. म्हणजेच शहरापासून खूप दूर अंतरावरती बसलेला आहे, जिथे ना जाण्यासाठी रस्ता आहे ना काहीच नाही. चित्र लक्षात ठेवा, हा चित्र कसं आहे, एक रिमोट प्लेस आहे. एक्झाम्पल बघा, छान कळेल. दे लिव्ड इन अ रिमोट माउंटेन विलेज. बघा, दे म्हणजे ते म्हणूया, लिव्ह म्हणजे राहणे, इन म्हणजे मध्ये, रिमोट म्हणजे दुर्गम भाग, माउंटेन म्हणजे पर्वत, विलेज म्हणजे गाव. ते कुठे राहिले, तर ते एका दुर्गम भागामध्ये, जिथे लोक खूप कमी प्रमाणामध्ये, तुरळक प्रमाण लोकांची ये जा असते, असं आपण त्याला म्हणतो. मग रिमोट म्हणजे काय, दूरचा, लांबचा, गावापासून दूरचा. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याकडे ब्युरी द हॅचेट. ईडीएम आहे मित्रांनो. काय ईडीएम आहे, ब्युरी द हॅचेट. अर्थ काय होतो बघा, टू सेटल डिस्प्यूट, टू मेक पीस. बघा, टू सेटल डिस्प्यूट, सेटल म्हणजे एखाद्या समस्येवरती तोडगा काढणे. आपण म्हणतो ना, सेटलमेंट करतो मी, सेटलमेंट म्हणजे काय, तर तोडगा काढतो. डिस्प्यूट म्हणजे वादविवाद, तर वादविवादावरती तोडगा काढणं. किंवा टू मेक पीस, पीस म्हणजे शांतता प्रस्थापित करणं. म्हणजेच काय, सगळ्या जगामध्ये शांतता आणणे, त्याला काय म्हणूया, ब्युरी द हॅचेट. म्हणजेच बघा, मराठीत अर्थ व्हायला, वाद मिटवणे. दोन देशामधला वाद चालला. आता हे चित्रामध्ये बघा ना, इथे दिलेत आपले व्लादिमीर पुतिन रशियाचे, आणि हा आहेत बघा युक्रेनचे पंतप्रधान. तुम्हाला माहिती आहे रशिया युक्रेन युद्ध कसं चालू आहे, तर सहसा आपण असं म्हणूया की बाबा दोघांनी युद्ध चालू आहे, तर त्यांनी म्हणले बाबा आपण आपलं जे युद्ध चालू आहे प्रांतावरून, आपण त्याच्यावरती ब्युरी द हॅचेट करूया. म्हणजेच झालं गेलं विसरूया आणि आपण त्यावरून काहीतरी तोडगा काढूया. ओके, ब्युरी द हॅचेट म्हणजे काय, झालं गेलं विसरूया. बघा ना, शांतता प्रस्थापित करणे किंवा दोघांमधला वाद मिटवणे. आता एक्झाम्पल बघा, द
टू कंट्रीज डिसाइडेड टू फायनली ब्युरी द हॅचेट अँड साइन अ पीस ॲग्रीमेंट. बघा, द टू कंट्रीज डिसाइडेड, या दोन देशांनी काय डिसाईड केलं, ठरवलं. बघा, फायनली, अंतिमता या दोन देशांनी ठरवलं. ब्युरी द हॅचेट, आपण काय करूया, आपला जो डिस्प्यूट आहे ना, वाद आहे, त्या वादाला आपण काय करूया, तोडगा काढूया त्याच्यावरती, किंवा आपण एक पीस ॲग्रीमेंट करूया. पीस म्हणजे शांतता, ॲग्रीमेंट म्हणजे करार, शांततेचा करार करूया आपण, आणि दोघं जण, आपण जे देश आहेत रशिया आणि युक्रेन, शांततेने एकत्र राहूया असं ते म्हणतात. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याकडे मॅटिनी. खूप सोपा आहे, खूप सोपा. मॅटिनी, बघा, मॅटिनीचा अर्थ काय आला, अँड आफ्टरनून परफॉर्मन्स इन अ थिएटर ऑर सिनेमा. बघा, आफ्टरनून म्हणजे दुपारचा, परफॉर्मन्स म्हणजे दुपारी असलेला मूवी असं म्हणूया. थिएटर चित्रपटगृह, सिनेमा हॉल. ओके, सिनेमा हॉलमध्ये असलेला दुपारी जो मूवी दाखवण्यात येतो ना, त्याला मॅटिनी शो असं म्हणतात. काय म्हणतात, मॅटिनी शो. बघा अर्थ, थिएटर किंवा सिनेमामध्ये दुपारी दाखवला जाणारा जो सिनेमा असतो त्याला मॅटिनी शो म्हणतात. एक्झाम्पल बघा, आय हॅव रिझर्व तिकीट फॉर टुडेज मॅटिनी. आय हॅव रिझर्व तिकीट फॉर टुडेज मॅटिनी. मी जे आजचा दुपारचा जो मूवी आहे चित्रपटामध्ये, बघा, याच्या चित्रामध्ये बघा, हे बॉक्स ऑफिस म्हणजे काय, हे तिकीटगृह आहे, आणि तिकीटगृहावरती तुम्ही कोणता मॅटिनी शो पाहिलाय, तर गदर 2 मूवी पाहिलाय तुम्ही. गदर 2 मूवी कुठे पाहिलाय, तर टॉकीजमध्ये दुपारच्या शोमध्ये पाहिला, म्हणजे 3 ते 6 म्हणू शकता, किंवा 12 ते 3 या दुपारच्या शोमध्ये पाहिला. याला मॅटिनी असं म्हणू शकता. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे ऑस्पिशियस. ऑस्पिशियसचा अर्थ काय होतो बघा, दॅट सीम्स लाईकली टू बी सक्सेसफुल इन द फ्युचर. बघा, दॅट सीम्स असं वाटतं किंवा असं दिसतं की, लाईकली म्हणजे शक्यता, टू बी सक्सेसफुल यशस्वी होणे, इन द फ्युचर भविष्य काळामध्ये एखादी गोष्ट यशस्वी होणे अशी शक्यता असणे, त्याला ऑस्पिशियस असं म्हणतो. मित्रांनो, ऑस्पिशियसचा अर्थ होतो शुभ मंगल, शुभ मुहूर्त म्हणतो ना आपण, त्याला ऑस्पिशियस असं म्हणतो. बघा, मराठीत अर्थ काय व्हायला, भविष्यात यशस्वी होण्याची शक्यता असलेले किंवा उज्ज्वल भविष्य सूचक, आश्वासक, मंगल, शुभसूचक किंवा सुचिन्हपूर्वक. ओके, म्हणजे शुभ मंगल. चित्रामध्ये बघा, विराट कोहली, अनुष्का शर्मा यांचं लग्न चालू आहे, आणि लग्नामध्ये इथे हा अग्नी आहे, म्हणजेच काय, शुभ मुहूर्तावरती एका ब्राह्मण पुजाऱ्याकडून त्यांचं लग्न लावण्यात येत आहे. म्हणजेच काय, ऑस्पिशियस मोमेंटला त्यांचं लग्न झालेलं आहे, म्हणजेच काय, शुभ मुहूर्तावर लग्न झालंय. बघा एक्झाम्पल, इट वॉज अन ऑस्पिशियस डेट फॉर वेडिंग. बघा, वेडिंग, लग्नाची ती डेट कशी होती, ऑस्पिशियस डेट होती, शुभ मुहूर्तावर काढलेली तारीख होती, आणि त्या तारखेला ऑस्पिशियस मोमेंटला विराट आणि अनुष्का यांचं लग्न झालंय. ओके, लक्षात ठेवा चित्रांच्या माध्यमातून. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे लॅकोनिक. लॅकोनिकचा अर्थ बघा, युझिंग ओनली अ फ्यू वर्ड्स टू से समथिंग. रेटिसंट, लॅकोनिक, इनकम्युनिकेटिव्ह, टॅसिटर्न, क्लोज लिप, क्लोज माउथ. बघा अर्थ काय व्हायला, युझिंग वापर करणे, ओनली म्हणजे फक्त, फ्यू वर्ड्स अगदी कमी शब्दांचा वापर करून, से समथिंग काहीतरी म्हणण्यासाठी किंवा काहीतरी बोलण्यासाठी अगदी थोड्याच किंवा तोडक्या शब्दाचा वापर करून बोलणं, त्याला लॅकोनिक म्हणतो. बघा ना अर्थ कळायला, मितभाषी किंवा काही बोलण्यासाठी फक्त काही शब्द वापरणे. असा व्यक्ती जो अबोल आहे, फक्त थोडे शब्द बोलतो आणि आपलं मत व्यक्त करतो, त्याला लॅकोनिक असं म्हणू शकता. आता लॅकोनिकला समानार्थी शब्द आला बघा, रेटिसंट, नंतर इनकम्युनिकेटिव्ह, नंतर आलाय टॅसिटर्न, आलाय क्लोज लिप्ड, आलाय आणि क्लोज माउथ. हे सगळे काय सिनॉनिम आलेले आहेत. आता एक्झाम्पल बघा, शी रेज्ड बोथ आयब्रोज विथ लॅकोनिक ग्रीन. आता ग्रीन म्हणजे हसणे आपण म्हणतो. ओके, शी रेज्ड बोथ आयब्रो, तिने बघा, रेज म्हणजे उंचावले. चित्रामध्ये बघा, ही ऍक्ट्रेस आहे, मला वाटतं टॉलिवूडची ऍक्ट्रेस आहे, प्रिया वॉरियर काहीतरी नाव आहे. बघा, एका गाण्यामधला हा सीन आहे, तर त्यामध्ये तिने त्या हिरोला बोलण्यासाठी कशा भवया उंचावलेल्या आहेत बघा, इथे पण आहेत, दोन्हीमध्ये पण दिलेले आहे. तर काय, तर तिने खूप कमी शब्दांचा वापर केला हिरोला बोलण्यासाठी. म्हणजेच काय, फक्त तिने त्याच्या ज्या आयब्रोज होत्या ना, आयब्रो काय केल्या, उंचावल्या. मग ती कशी आहे, तर अबोल आहे. प्रिया वॉरियर कशी आहे ही, तर एक आपण म्हणूया ती अबोल प्रवृत्तीची मुलगी असं आपण त्याला म्हणतो, मूवीमधली. मूवीवरून लक्षात ठेवा लॅकोनिकला. चला आता नेक्स्ट बघा, किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन. बघा, किल म्हणजे मारणे, 2 बर्ड्स म्हणजे 2 पक्षी, विथ म्हणजे सोबत, 1 स्टोन, स्टोन म्हणजे दगड, एका दगडाने 2 पक्षी मारणं. बघा इडियम बरोबर मित्रांनो. बघा अर्थ काय व्हायला, टू अचीव 2 थिंग्स बाय डुईंग अ सिंगल ॲक्शन. टू अचीव म्हणजे एखादी गोष्ट कष्टानं, परिश्रमानं, मेहनतीनं मिळवणं, त्याला अचीव म्हणतात. सहजासहजी जर गोष्ट मिळाली तुम्हाला तर गेट म्हणायचं. ओके,
टू अचीव टू थिंग्स, दोन गोष्टी मिळवणं बाय डुईंग अ सिंगल ॲक्शन. डुईंग म्हणजे करणे, सिंगल ॲक्शन फक्त एकच कृती करून एका कृतीच्या माध्यमातून दोन्ही गोष्टी करता येणं. ओके, बघा, एका दगडात दोन पक्षी मारणं किंवा एकच कृती करून दोन गोष्टी साध्य करणं, त्याला काय म्हणायचं? किल टू बर्ड्स विथ वन स्टोन. आता एक्झाम्पल बघा, आय नीड टू गो टू द बँक and if I drop the books at the library on the way I will be killing two birds with one stone. काय म्हणतो बघा, आय नीड म्हणजे गरज असणे, गो म्हणजे जाणे, मला कुठं जायचंय तर बँकेत जायची गरज आहे. ओके, हा व्यक्ती म्हणतोय बरं, हा व्यक्ती चित्रामध्ये बघा, हा काय म्हणतो, याला ह्या बँकेमध्ये जायचं. बघा, बँकेकडे बोर्ड दाखवले त्याने. परंतु जर इफ आय ड्रॉप द बुक्स ॲट द लायब्ररी, जर त्याच्या हातामध्ये पुस्तक आहे बघा, जर हे पुस्तक त्याने जाता जाता लायब्ररीमध्ये नेऊन दिलं तर ॲट ए टाइम तो बघा बँकेत जात असताना रस्त्यामध्ये काय लागते? लायब्ररी. मग पहिल्यांदा तो लायब्ररीत बुक देणार आणि नंतर मग बँकेमध्ये जाऊन त्याचं काम सुद्धा करणार. म्हणजेच एका कामामध्ये तो दोन्ही कामं सुद्धा करणार. म्हणजेच काय? किलिंग टू बर्ड्स विथ वन स्टोन, एकाच दगडाने दोन पक्षी मारणं. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याकडे ॲस्थेटिक. ॲस्थेटिकचा अर्थ बघा, अ पर्टिक्युलर थेरी और कन्सेप्शन ऑफ ब्युटी और आर्ट. बघा, अ पर्टिक्युलर थेरी, एक विशिष्ट सिद्धांत. पर्टिक्युलर म्हणजे काय? विशिष्ट. थेरी म्हणजे काय? सिद्धांत. कन्सेप्शन म्हणजे मुद्दा. कशाचा मुद्दा? ब्युटीचा, सौंदर्याचा. आर्ट म्हणजे कलेचा, सौंदर्याचा, कलेचा असा जो मुद्दा असतो त्याला एस्थेटिक म्हणतो. ओके, आता बघा, सौंदर्य किंवा कलेचा एक विशिष्ट सिद्धांत किंवा संकल्पना, त्याला काय म्हणायचं? एस्थेटिक. या चित्राकडे बघा आणि हा जो मोर एक कलेचं मूर्ती म्हणतो. उदाहरण, मोराचा पिसारा बघा, एकदम अट्रॅक्टिव्ह, जसं काही एखाद्या पेंटिंग तयार केली काय असा मोराचा पिसारा दिसतो आणि कलरफुल आहे हा मोर. ओके, आता बघा एक्झाम्पल, पीकॉक्स अँड नाईटेंगल्स आर ॲस्थेटिक शो ऑफ. हे पीकॉक जो आहे ना, मोर, आणि नाईटेंगल जो पक्षी आहे ना, हे एक प्रकारचे शो ऑफ करणारे ॲस्थेटिक आहेत. म्हणजेच काय? आपलं सौंदर्य, आपली कला ते नेहमी दाखवत असतात. आता हा मोर बघा, नेहमीच त्याचा पिसारा फुलून बसलेला असतो का? नाही. तर आकाशामध्ये ढग येतात आणि ढग आल्यानंतर पाऊस पडणार आहे अशी ज्या वेळेला शक्यता वर्तवली जाते किंवा पाऊस येतो त्यावेळेलाच तो मोर आपला पिसारा फुलून नाचायला सुरुवात करतो. म्हणजेच काय? त्याची ॲस्थेटिक कला तो सादर करतो. ओके, मग ॲस्थेटिक शब्द कसा लक्षात ठेवा? मोर आला बघा आणि ॲस्थेटिकला लक्षात ठेवा. ओके, आता नेक्स्ट बघा, व्हँक्विश. व्हँक्विशचा अर्थ बघा, टू डिफीट समबडी कम्प्लिटली इन अ कॉन्टेस्ट, वॉर एटसेट्रा. डिफीट म्हणजे पराभव करणे, एखाद्याला हरवणं. समबडी म्हणजे कुणाला तरी, कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे, इन म्हणजे मध्ये, कंटेस्ट म्हणजे स्पर्धा, वॉर म्हणजे युद्ध. बघा अर्थ, एखाद्याला स्पर्धा, युद्ध इत्यादीमध्ये पूर्णपणे हरवणे. काय? एखाद्याला स्पर्धा, युद्ध याच्यामध्ये पूर्णपणे हरवणं म्हणजेच त्याला व्हँक्विश करणं, त्याला डिफीट करणं म्हणू शकता. आता चित्रामध्ये बघा, हे कोण आहेत? अरुणिमा सिन्हा. यांचं पाय बघा, एकच पाय त्यांचा व्यवस्थित आहे आणि दुसऱ्या पायाला कृत्रिम पाय जोडला गेलेला. म्हणजेच काय? त्यांचा एक पाय तुटलेला आहे. अरुणिमा सिन्हा तुम्ही सगळेजण यांना ओळखतात बघा. म्हणजेच काय? तर माउंट एव्हरेस्ट म्हणजे अपंग असणारी, तरी सुद्धा माउंट एव्हरेस्टवरती अपंग म्हणून तीच माउंट एव्हरेस्ट सर करणारी ती महिला आहेत, अरुणिमा सिन्हा. बघा एक्झाम्पल, शी ट्राईड टू व्हँक्विश हर फिअर्स. मग अरुणिमा सिन्हाने काय केलं बघा? शी ट्राईड, तिने प्रयत्न केला, व्हँक्विश पराभव करणे, कशाचा? हर फिअर्स, तिच्या मनामध्ये असणारी जी फिअर आहे, जी भीती आहे ना, ती भीती दूर करून तिने माउंट एव्हरेस्ट जे पर्वत होतं ते पर्वत सर केलं आणि त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा केलं. ओके, कोणी केलं? अरुणिमा सिन्हाने. अरुणिमा सिन्हाने काय केलं? व्हँक्विश केलं. कुणाला? तिच्या भीतीला. ओके, आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे नॅव्हिगेट. नॅव्हिगेटचा अर्थ काय होतो? अँड ॲबिलिटी टू फाइंड वेज अँड डायरेक्शन. ॲबिलिटी पात्रता, फाइंड म्हणजे शोधणे, वेज म्हणजे मार्ग, डायरेक्शन म्हणजे दिशा. मग ॲबिलिटी म्हणजे अशी क्षमता, ती काय शोधायली? आपले मार्ग शोधायली, वेज शोधायली, आपल्या डिरेक्शन्स, आपल्या दिशा शोधायली. म्हणजेच मराठीत बघा, मार्ग आणि दिशा शोधण्याची जी क्षमता आहे त्याला नॅव्हिगेट असं म्हणतात. काय म्हणतात? मार्ग आणि दिशा शोधण्याची जी क्षमता त्याला नॅव्हिगेट करणं म्हणतात. आता चित्र आहेत बघा, या दोन चित्रांवरून तुम्हाला छानपणे सांगतो बघा. सेलर्स हॅव स्पेशल इक्विपमेंट टू हेल्प देम नॅव्हिगेट. आता सेलर्स, आता हा कोण आहे बघा? हे सेलर्स म्हणजे हा जॅक स्पॅरो.
कॅरिबियन ऑफ द नाईट्सचा काहीतरी हॉलिवूडचा मूवी आहे, त्यामधला जॅक स्पॅरो आहे बघा, पूर्ण समुद्रामध्येच मूवी आहेत आणि जहाजाचा कप्तान आहे असं आपण त्याला म्हणतो, कप्तान आहे जहाजाचा. ओके, मग त्याच्याकडे हे यंत्र आहे बघा, काय हे नॅव्हिगेट करणारे यंत्र आहे की जो दिशा दाखवतो बाबा आपल्याला ईस्टला काय तर आपलं एक बेट येणार आहे किंवा आपल्याला तिथे पोहोचायचं आहे, आपलं ठिकाण आहे, डेस्टिनेशन आहे, तर एक दिशादर्शक आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, हे काय मग सेलर्स हॅव स्पेशल इक्विपमेंट टू हेल्प देम नेव्हिगेट. बघा सेलर्सकडे काय एक स्पेशल इक्विपमेंट आहे, कशाचं तर दिशादर्शक दाखवण्याचं आहे. बघा जहाजामधून जात असताना त्याला त्याच्या डेस्टिनेशनवर जाण्याचं एक नेव्हिगेशन यंत्र कुणाकडे, या जॅक स्पॅरोकडे. मग नेव्हिगेट म्हणजेच काय दिशा दाखवणं. ओके, आता नेक्स्ट बघा, बाईट समवन्स हेड ऑफ. बाईट समवन्स हेड ऑफ, बघा अर्थ काय व्हायला, टू स्पीक टू समवन इन अ क्विक अँग्री वे फॉर नो गुड रिझन. बघा स्पीक म्हणजे बोलणे, टू समवन म्हणजे कुणाला तरी, क्विक म्हणजे जलद गतीने, अँग्री म्हणजे रागाने. बघा अँग्री वे रागानं, फॉर नो गुड रिझन. नो म्हणजे नाही, गुड म्हणजे चांगलं, रिझन म्हणजे कारण. म्हणजे कोणतंही चांगलं किंवा कोणतंही कारण नसताना विनाकारण एखाद्याला रागवणं म्हणजेच काय, बाईट समवन्स हेड ऑफ. मित्रांनो बाईटचा अर्थ व्हायला चावणे. ओके, याचा काही संबंध नाहीये, पण बघा अर्थ काय व्हायला, कोणत्याही कारणाशिवाय एखाद्याशी द्रुत किंवा रागाने बोलणे, कोणतंही कारण नसताना. या चित्रामध्ये बघा हे जे वडील आहेत कुणाला रागवायलेत, बघा हाताचं इथे बोट केलाय त्यांनी या वडिलांनी, कुणाला त्याच्या मुलाला रागवायलेत, कशासाठी बघा ना. प्रश्न काय विचारला, तो काय म्हणाला मुलगा, आय आस्क हिम वन सिंपल क्वेश्चन अँड ही बिट माय हेड ऑफ. बघा मुलगा काय म्हणाला, आय आस्क हिम, आस्क म्हणजे विचारणं, हिम म्हणजे त्यांना, वन सिंपल क्वेश्चन एक साधा प्रश्न मी त्यांना विचारला, परंतु ही बिट माय हेड ऑफ त्यांनी मला रागवायला सुरुवात केली, खडसवायला सुरुवात केली. मग बाईट समवन्स हेड ऑफ म्हणजेच काय, विनाकारण एखाद्याला रागवणे, खडसानं. पालक कुणाला, मुलाला रागवलेत विनाकारण असं आपण म्हणू शकतो. ओके, आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे ऑब्स्क्यूर. ऑब्स्क्यूरचा अर्थ बघा, नॉट इझी टू सी ऑर अंडरस्टँड. बघा नॉट इझी टू सी स्पष्टपणे पाहता येणार नसेल किंवा अंडरस्टँड समजणार नसेल म्हणजेच काय, ऑब्स्क्यूर म्हणायचं, अस्पष्ट. ओके, पाहणे किंवा समजणं सोपं नाही. काय, एखादी गोष्ट पाहता क्षणी आपल्याला कळत नाही, अंधुक आहे असं आपण त्याला म्हणतो. ओके, एखादा फोटो पाहिलं जुन्या काळातला आणि तो अंधुक आहे तर त्याला ऑब्स्क्यूर असं आपण म्हणू शकता. ओके, आता एक्झाम्पल बघा छान कळेल, His poetry is full of obscure literary allusion. बघा his poetry, आता या चित्रामध्ये तुम्हाला दिसायलेत हे जे आहेत ना व्यक्ती ते आहेत शेक्सपियर. आता शेक्सपियरच्या कविता इज फुल ऑफ ऑब्स्क्युअर होत्या, अस्पष्ट होत्या. ओके, लिटररी ॲल्युजन, लिटररी म्हणजे साहित्यिक, ॲल्युजन म्हणजे भ्रम. म्हणजे या शेक्सपियरच्या ज्या काही कविता होत्या त्या सामान्य माणसाला समजण्यासारख्या नव्हत्या, म्हणजेच कशा होत्या, ऑब्स्क्युअर होत्या, अस्पष्ट होत्या, लवकर त्यांच्या डोक्यामध्ये जात नव्हत्या. मग ऑब्स्क्युअर कसा लक्षात ठेवायचा, शेक्सपियरच्या कविता लवकर ज्या समजत नाही तशा. ओके, चला आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आपल्याकडे प्रेज. प्रेजचा अर्थ बघा, टू से दॅट समबडी समथिंग इज अ गुड अँड शुड बी ॲडमायर. बघा टू से दॅट, से म्हणजे म्हणणे, दॅट म्हणजे की, समबडी म्हणजे कुणाला तरी, समथिंग म्हणजे काहीतरी, गुड म्हणजे कोणीतरी चांगलं काम केले त्याबद्दल त्याला तुम्ही स्तुती करणं, शुड बी ॲडमायर त्याची प्रशंसा करायला पाहिजे. कुणीतरी चांगलं काम केलं ना त्याची प्रशंसा करणं त्याला म्हणायचं प्रेज करणं. मराठीत अर्थ बघा, एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची स्तुती करणं. काय, एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची स्तुती करणं, कौतुक करणं, प्रशंसा करणं त्याला म्हणायचं प्रेज करणं. ओके, आता एक्झाम्पल बघा, हिज लेटेस्ट मूवी हॅज वोन हाय प्रेज फ्रॉम द क्रिटिक्स. बघा हिज लेटेस्ट मूवी, आता चित्रामध्ये बघा हा शाहरुख खान आहे, शाहरुख खानचा लेटेस्ट मूवी कुठला होता, हा पठाण मूवी झालेला होता. ओके, तर त्यांनी बघा हाय प्रेज म्हणजेच काय तर मोठ्या प्रमाणामध्ये. आता हे सगळे अर्थ सांगतो बरं. हिज लेटेस्ट मूवी, लेटेस्ट म्हणजे नुकताच झालेला मूवी, विन म्हणजे जिंकणे, हॅज नंतर फित्री आलाय, प्रेझेंट परफेक्टची रचना आहे, जिंकले, हाय प्रेज फ्रॉम द क्रिटिक्स, प्रेज म्हणजेच काय स्तुती जिंकली. ओके, लोकांकडून काय वाहवा जिंकली, कुणी, शाहरुखच्या मूवीनं. फ्रॉम द क्रिटिक्स, ज्याला ज्या टीका झालत्या, क्रिटिक्स म्हणजे टीका. बघा पठाण मूवी रिलीज होण्याच्या अगोदरच त्यावरती खूप साऱ्या टीका झाल्या होत्या, दीपिका पादुकोणच्या ड्रेसिंगवरून काहीतरी टीका वगैरे झाल्या होत्या, म्हणजे हा पिक्चर बंद पडतो का काय असं सुद्धा वाटलं होतं. परंतु ज्यावेळेला टॉकीजला लागला त्यावेळेला लोकांनी छान प्रशंसा केली, बाबा मूवीमध्ये खूप सारे ॲनिमेशन छान पद्धतीने दाखवलेलं आहे, थ्रिलर मूवी आहे, ॲक्शन आहे त्याच्यामध्ये, तर त्याची प्रशंसा करण्यात आलेली होती असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट आहे गर्ड अप युअर लॉइन्स. काय, गर्ड अप युअर लॉइन्स, अर्थ बघा,
टू प्रिपेअर वन सेल्फ फॉर अ डिफिकल्ट सिच्युएशन. प्रिपेअर म्हणजे तयार करणे, वन सेल्फ म्हणजे एखाद्या स्वतःला, फॉर म्हणजे साठी, डिफिकल्ट म्हणजे अवघड, सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. म्हणजेच कठीण परिस्थितीसाठी स्वतःला तयार करणे. काय? गर्ड अप युअर लॉयन्स म्हणजे कठीण परिस्थितीसाठी स्वतःला तयार करणे. एक्झाम्पल बघा, यू बेटर गर्ड अप युअर लॉयन्स ॲज वी आर गोइंग टू मीट माय फॅमिली. आता या चित्रामध्ये बघा, ही कोण आहे? श्रुती हसन आहे आणि याच्या समोर काय? जॉन इब्राहिम आहे. हे सगळे जे कॅरेक्टर आहेत ना मित्रांनो, वेलकम मूवीमधले आहेत. आता या मूवीमधली जी स्टोरी तुम्हाला माहिती आहे, श्रुती हसनला तिचा जो म्हणजे जॉन इब्राहिम असतो ना, त्याला त्याच्या कुटुंबियासोबत दाखवायचं असतं की बाबा हा माझा फ्युचर कोण आहे? फियांसी आहे किंवा माझा होणारा नवरा आहे वगैरे, असं त्याला दाखवायचं असतं. मग ती काय म्हणते बघा, वी आर गोइंग टू मीट माय फॅमिली. आपण माझ्या कुटुंबाला भेटायला जाणार आहोत. मग त्या परिस्थितीमध्ये तुला स्वतःला तयार करणं आवश्यक आहे. म्हणजे काय? कठीण परिस्थितीला तयार करणं आवश्यक. म्हणजेच काय? त्यांच्यासमोर चांगलं बोलावं, चांगलं राहावं, चांगली ड्रेसिंग घालावी, या पद्धतीने. मग गर्ड अप युअर लॉयन्स म्हणजे काय? अवघड परिस्थितीमध्ये स्वतःला तयार करणे. ओके. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे पॉपर. पॉपरचा अर्थ बघा, अ व्हेरी पुअर पर्सन, अत्यंत गरीब माणूस, खूप दरिद्री माणूस, भिकारी, त्याला म्हणायचं पॉपर. ओके. आता एक्झाम्पल बघा, द पॉपर हॅड नो मनी अँड स्लेप्ट अंडर अ ब्रिज. पॉपर हॅड नो मनी. त्या पॉपरकडे, त्या दरिद्री माणसाकडे पैसे होते का? नाही. स्लीप म्हणजे झोपणे, स्लीपचं विटो झालं स्लेप्ट अंडर अ ब्रिज. अंडर म्हणजे खाली, ब्रिज म्हणजे पुलाखाली. आता हा बघा, हा गरीब माणूस आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्याला त्या पुलाखाली झोपावं लागत आहे. कशासाठी? तर बाबा पावसापासून संरक्षण करण्यासाठी. किंवा हा जो व्यक्ती आहे बघा, हा पॉपर व्यक्ती आहे, रस्त्याच्या पायऱ्यावरती बसलेला आहे तो आणि काहीतरी भिक्षा मागत आहे असं आपण त्याला म्हणतो. मग पॉपरला कसं लक्षात ठेवा? या व्यक्तीपासून, किंवा हा व्यक्ती अंगावर घेऊन झोपला यापासून त्याला लक्षात ठेवा. ओके. चला तर मित्रांनो, ही होती आजच्या सेशनमधली महत्त्वाची व्होकॅब्लरी जास्तीत जास्त पहा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आपले जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढले पाहिजे. ओके. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.